नाशिकमध्ये गोदा ते नर्मदा या जलयात्रा अभियानाला आजपासून सुरुवात। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने जलयात्रेचे आयोजन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यात्रेचा शुभारंभ। जळगावच्या भुसावळ शहरामध्ये गायत्री भंगाळेच्या नगराध्यक्ष पदावरती टांगती तलवार आहे। जात प्रमाणपत्र समितीने कागदपत्र अवैध ठरवल्यामुळे गायत्री भंगाळेच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे। नगराध्यक्ष पदाचा निर्णय न्यायालयामध्ये जाण्याची शक्यता। वाशिमच्या रिसोड जवळ दुधाचा कॅन वाहून नेणाऱ्या भरधाव पिकअपची ट्रॅक्टरला जोरदार धडक। या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झालाय तर एक जण गंभीररीत्या जखमी आहे। जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यामधील महामार्गावरती डिझेलचा टँकर उलटल्यामुळे अपघात। टँकरमधले डिझेल बाटल्यांमध्ये भरून घेण्यासाठी नागरिकांची मात्र गर्दी। या अपघातामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाहीये। पुण्यामधल्या सेनापती बापट मार्गावरती दुचाकीस्वार आणि कार चालकामध्ये राडा। गाडीला कट मारण्याच्या वादामधून हाणामारी झाल्याची माहिती। संपूर्ण घटना नागरिकांनी मोबाईलमध्ये कैद केली आहे। धाराशिवमधल्या भूम तालुक्यामधील उळूप गावामध्ये कानिफनाथ यात्रेमध्ये विस्तवावरून चालण्याची परंपरा आहे। गावामधल्या 13 मानकरी मंदिरासमोरच्या विस्तवामधून अनवाणी चालतात। परंपरेच्या नावाखाली विस्तवावरून चालण्याचा धक्कादायक प्रकार अजूनही सुरू आहे। भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या 7 खासदारांना धडा शिकवण्यासाठी आपचं आक्रमक पाऊल। पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आमदारांसह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत। आपकडून खासदारांचं सदस्यत्व रद्द करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू। कसोटी क्रिकेट वाचवण्यासाठी खेळपट्ट्यांमध्ये सुधारणा करा। टीम इंडियाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंह बीसीसीआय आणि त्याने आयसीसीकडे मागणी केलेली आहे। कसोटी क्रिकेटच्या प्रदीर्घ फॉर्मॅटमधून सर्वोत्तम क्रिकेट आणि कसलेले खेळाडू बाहेर पडतात, हरभजनचं मत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।